नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवांना आपण सुरुवात करूया। जय गजानन रेवतीताई, माझं नाव सीता। मला खूप दिवसांपासून हा अनुभव सांगायचा आहे। माझ्या आयुष्यात महाराजांच्या कृपेने सर्वच खूप चांगलं आहे। लहानपणापासूनच मला कोणत्याच गोष्टीसाठी स्ट्रगल करायचं काम पडलं नाही। मला ज्या वेळेला जे हवं त्या वेळेला महाराजांनी अगदी भरभरून माझ्या पत्रात टाकलेलं आहे। माझी मुलगी बँगलोर येथे एका चांगल्या IT कंपनीमध्ये काम करते। ती कधी कधी वीकेंडला फिरायला जाते। तर अशीच एकदा ती ट्रॅकवर गेली असता तिचा पाय मुरगळला, तरी ते वर चढली, परंतु खाली उतरताना तिला चांगलाच त्रास झाला। तिच्या मैत्रिणीच्या मदतीने कशीबशी खाली उतरली। नंतर तिने हॉस्पिटलला जाऊन एक्सरे काढला। डॉक्टरांनी नॉर्मल आहे असं सांगितलं व ती पुन्हा कामावर जाऊ लागली, परंतु तिचा पाय दुखतच होता। शेवटी ती काही महिन्यांनी घरी आली। आम्ही तिला घरी आल्यावर इकडे सुद्धा हॉस्पिटलला घेऊन गेलो। इकडे सुद्धा एक्सरे काढला, परंतु तिला आराम वाटेना। शेवटी तिची जायची तयारी चालू झाली। मी सलग 3 दिवस महाराजांचं नाव घेऊन तिच्या पायाला अंगारा लावला आणि महाराजांना सांगितलं, बाबा माझ्या मुलीचा पाय बरा करा। आणि काय आश्चर्य, जो 5-6 महिने दुखत होता तो 3 दिवसात बरा झाला आणि ती परत बँगलोरला वापस गेली। अशी आपली गजानन माऊली। माझा हा पहिलाच अनुभव देत आहे। काही चूक झाली असेल तर दुरुस्त करा। रेवतीताई, जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आता पाहूया आपला पुढील अनुभव। जय गजानन रेवतीताई व सर्व भक्तांना जय गजानन। मी काही दिवसांपूर्वी एक अनुभव शेअर केला होता। हा माझा दुसरा अनुभव आहे। माझं नाव न सांगता हा शेअर करावा ही विनंती। झालं असं की मागील अनुभवात मी माझ्या बाबांच्या तब्येतीबद्दल अनुभव दिला होता। तब्येत चांगली झाली होती। रक्त पातळ करण्याची गोळी 4 वर्षापासून सुरू असल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येत होतं। डॉक्टरांना दाखवलं असता त्यांनी गोळी 2 वेळेस न घेता 1 वेळेसच द्यावी हे सांगितलं, परंतु नाकातून दिवसातून 3-4 वेळेस रक्त येतच होते। मी महाराजांना म्हटलं की योग्य मार्गदर्शन करा व त्यावेळी आमच्या शहरात येणाऱ्या डॉक्टरांना बाबांना दाखवलं। त्यांनी प्रथम रिपोर्ट पाहिले व 2D इको करायला सांगितले, तर त्यामध्ये दिसून आलं की रक्त पातळ जास्त प्रमाणात झाल्यामुळे हे होत होतं। त्यांनी रक्त पातळ करण्याची गोळी बंद केली व रक्त थांबवण्याची गोळी दिली व सांगितलं की 1 हप्तापर्यंत रक्त येईल व नंतर बंद होईल। याप्रमाणे 1 हप्त्यानंतर रक्त बंद झाले व तब्येत पूर्ववत झाली। दुसरा अनुभव असा की बाबांना बाथरूमला न्यावे लागते, तर मी बाबांना बाथरूमला नेलं असता चालत असताना बाबांच्या कोणत्या तरी भागातून रक्ताचे थेंब जमिनीवर फरशीवर सांडले। बाथरूमवरून परत येताना ते दिसले। आम्ही घाबरलो। मी महाराजांना प्रार्थना केली, हे रक्त ज्या अवयवांमधून येत असेल ते बंद व्हावं आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळी चाललो, बाथरूमला नेलं किंवा फिरायला लावलं त्यावेळेस रक्त आलं नाही। दुसऱ्या दिवशी देखील आलं नाही व त्यावेळेस माझी मुलगी शिकायला दुसऱ्या शहरात आहे। तिचा फोन आला की माझं पोट दुखत आहे, मी क्लासमधून घरी जात आहे। या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या। त्यावेळी मी महाराजांना प्रार्थना केली की या दोघांची तब्येत चांगली होऊ द्या। दुसऱ्या दिवशी तिचा व बाबांची तब्येत चांगली झाली। यावरून महाराज सर्व भक्तांची काळजी घेतात। हा अनुभव देण्यास उशीर झाला त्याबद्दल महाराजांची क्षमा मागते। रेवतीताई, तुमचे देखील खूप खूप धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना
ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता बघूया आपला पुढील अनुभव. जय गजानन श्री गजानन. नमस्कार. आमच्या यांचा स्वभाव रागीट आहे. रागाच्या भरात त्यांनी जेवण सोडलं. रेवती चॅनलवर अनुभव देईल म्हटलं तर ह्यांचं जेवण परत सुरू झालं. ही महाराजांचीच कृपा. जय गजानन श्री गजानन. गण गण गणात बोते. ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आता पाहूया आपला पुढील अनुभव. जय गजानन रेवती ताई. माझं नाव अमोल. मला 2-3 दिवसाआधी माझी भाड्याच्या घराचे गेटचे कुलूप पायाच्या बोटावर पडले. मग खूप वेदना झाल्या व मी श्री महाराजांना म्हटलं माझ्या पायाचं बोट बसू द्या. मी रेवती चॅनलवर अनुभव शेअर करेल व त्या रात्रीच माझ्या पायाच्या बोट संपूर्णपणे बरे झाले व मी दुसऱ्या दिवशी संपूर्ण त्रास बरा होऊन चालू शकलो. जय गजानन श्री गजानन. अनुभव दुसरा. माझ्या पोटात 2-3 दिवसाअगोदर खूप दुखत होतं व ताप व थकवा खूप होता व मी महाराजांना म्हटलं महाराज मला बरं करा. मी माझ्या आईने मला अंगारा लावला व रेवती चॅनलवर अनुभव शेअर करतो असं म्हटलं. पुढे 2 दिवसांनी मी संपूर्ण बरा झालो. तेही 10 रुपयाची औषधही न घेता. जय गजानन माऊली. भक्तांवर ठेवते सदैव कृपेची सावली. गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा आणि आपल्या आजच्या सर्व माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती देखील दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.